4 जून नंतर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, काही मंत्र्यांची खाती बदलली जाणार तर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता, साम टीव्हीला सूत्रांची माहिती। छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा, शरद पवारांच्या पक्षासह इतर पर्यायांची चाचपणी सुरू, साम टीव्हीला सूत्रांची माहिती। शरद पवार गटाचे आमदार काँग्रेसमध्ये सहभागी होणार, सुनील तटकरे यांची साम टीव्हीला एक्सक्लुझिव्ह माहिती। सोनिया गांधींच्या भेटीची वेळही मागितल्याचा दावा। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा, अन्यथा विधानसभेच्या 288 जागा लढवणार, मनोज जरांगे पाटलांची घोषणा। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तळघरात आढळला पुरातन ठेवा, व्यंकटेश रूपी मूर्तीसह पुरातन नाणी सापडली। मेगा ब्लॉकमुळे पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे मेगा हाल, मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं वाहनांच्या लांबच लांब रांगा। नमस्कार, मी श्वेता भालेकर, परब साम्राज्य या बातमीपत्रात सर्वांचं स्वागत। सुरुवातीला आहे विठ्ठलाची बातमी। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरा परिसरामध्ये तळघर आढळलेलं आहे। कान्होपात्रा मंदिराजवळ तळघर आढळून आलेलं आहे आणि हे तळघर जवळपास 7 ते 8 फूट खोल आहे। या विठ्ठल मंदिरातील तळघरात 3 दगडी मूर्ती आणि पादुका सुद्धा सापडल्या आहेत। तळघरामध्ये काही जुनी नाणी आणि बांगड्यांचाही समावेश आहे, त्या सुद्धा सापडलेल्या आहेत। तसंच तळघरात व्यंकटेश रूपी मूर्ती सुद्धा सापडलेली आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय, विठ्ठल मंदिर परिसरामध्ये तळघर सापडलेले आहे जे 7 ते 8 फूट खोल आहे। या विठ्ठल मंदिरातील तळघरात 3 दगडी मूर्ती आणि पादुका सापडल्यात, त्याचप्रमाणे काही जुनी नाणी सुद्धा आढळून आली आहेत आणि त्यामध्ये बांगड्यांचाही समावेश आहे। तसंच तळघरात व्यंकटेश रूपी मूर्ती सुद्धा सापडलेली आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय, पंढरपुरातल्या तळघरात मूर्ती सापडलेल्या आहेत। विष्णू रूपी मूर्ती सापडली आहे, व्यंकटेश रूपी मूर्ती सुद्धा सापडलेली आहे आणि त्याचबरोबर तुळजा भवानीची रूपी मूर्ती सुद्धा आपल्याला सापडलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीवर। तर पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामध्ये तळघर सापडलेलं आहे आणि या तळघरात या मूर्ती सापडलेल्या आहेत। विष्णू रूपी, व्यंकटेश रूपी आणि तुळजा भवानी रूपी या मूर्ती पाहायला मिळतात। त्याचबरोबर काही जुनी नाणी सुद्धा सापडलेली आहे, काही बांगड्यांचाही यामध्ये समावेश आहे। तर पंढरपुरातील तळघरात या मूर्ती सापडलेल्या आहेत। विष्णू रूपी, व्यंकटेश रूपी आणि तुळजा भवानी रूपी या मूर्ती सापडलेल्या आहेत। पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामध्ये तळघर सापडलेलं आहे आणि या तळघरात या मूर्ती सापडलेल्या आहेत। दरम्यान तळघरात सापडलेल्या या मूर्ती विठ्ठलाच्या मूर्ती नसल्याचा दावा पंढरपूर मंदिर समितीनं केलाय। विठ्ठल मूर्तीशी सापडलेल्या मूर्तीशी संबंध नसल्याचं मंदिर समितीनं सांगितलेलं आहे। विठ्ठल मंदिराच्या तळघरात विष्णूच्या 2, एक व्यंकटेश मूर्ती, त्याचबरोबर एक महिषासूर मर्दिनीची मूर्ती सापडलेली आहे। तर या संदर्भात आता मंदिर समितीनं माहिती दिलेली आहे। तळघरात सापडलेल्या मूर्ती या विठ्ठलाच्या मूर्ती नसल्याचा दावा पंढरपूर मंदिर समितीनं केलेला आहे। 6 प्रकारच्या मूर्त्या सापडलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 2 मोठ्या मूर्त्या आहेत, विष्णूचे अवतार आहेत 2, त्याच्यानंतर एक महिषासूर मर्दिनी आहे, एक पादुका आहे आणि 2 छोट्या मूर्त्या आहेत। तर हे ज्या 2 महत्त्वाच्या मोठ्या मूर्त्या सापडल्या ते विष्णूचे 2 अवतार आहेत त्याच्यामध्ये। आपण दृश्य पाहतोय, पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसरामध्ये तळघर सापडलेलं आहे। हे तळघर 7 ते 8 फूट खोल आहे आणि या तळघरातून 3 दगडी मूर्ती आपल्याला सापडलेल्या आहेत। तर तळघरात नेमकं काय सापडलंय पाहूयात। एक व्यंकटेश मूर्ती, 3 दगडी मूर्ती, बांगड्यांचे तुकडे, पादुका आणि नाणी सापडली आहेत। तर आपण हे दृश्य सुद्धा पाहतोय, तळघरामध्ये मूर्ती सापडलेल्या आहेत। एक व्यंकटेश रूपी मूर्ती सापडलेली आहे, पादुका, नाणी आणि बांगड्यांचे तुकडे सुद्धा सापडलेले आहेत।